Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Agriculture, Science and Technology Standard 12 Revision 2021 Traditional Crop Weightage 9 or 12 marks. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण रिव्हिजन सुरू केलेलं आहे आणि ही रिव्हिजन 2021 येणाऱ्या एक्झामसाठी महत्त्वाचं आहे. या अगोदर आपण व्हीट, पॅडी, ग्राउंडनट हे 3 क्रॉपवर आपण व्हिडिओ बनविलेला आहे, अपलोड केलेला आहे. त्याचबरोबर आज आपण लेक्चर नंबर 4 बघणार आहोत. तर नोटबुक आणि पेन घेऊन बसा, नोट करा विद्यार्थी मित्रांनो, आणि काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट्स करा. दुसरं सूचना आहे की रेकॉर्ड बुक जर घेतला असाल तुम्ही तर कमेंट्स करा, कारण आपल्याला यूट्यूबवर एक्झरसाइज, प्रॅक्टिकल एक्झरसाइज सुरू करायचं आहे. तर बघूया आपण रिव्हिजन. तर हा चॅप्टर 9 ते 12 मार्काचा विचारणार आहे, म्हणजे 12 मार्काचा फिक्स आहे पेपरमध्ये. या चॅप्टर विचारतातच आणि या चॅप्टरवर माझ्या माहितीस्तव ॲज अ ब्ल्यूप्रिंटनुसार एक ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच क्वेश्चन नंबर 1मध्ये, नंतर 3 मार्काचं एक क्वेश्चन असू शकतं आणि 8 मार्काचा क्वेश्चन नंबर 5मध्ये निश्चित असतं. आणि ते तुम्हाला वेळोवेळी दाखविलेलं आहे. तिथं जे रिड्यूस सिलेबस झालेले आहे, सोयाबीनवरचे जे पॉईंट रिड्यूस केलेले आहेत, सोयाबीन रिड्यूस झाले नाही, सोयाबीनमधले जे पॉईंट आहेत ते रिड्यूस झालेले आहेत. तर ते आहेत प्रेपरेटरी टिलेज, नंतर सोईंग सीझन अँड टाईम, व्हेरायटीज, इंटरकल्टिवेशन, क्रॉप रोटेशन, इंटरक्रॉपिंग, प्लांट प्रोटेक्शन. आणि बाकी जे टेक्स्टबुकमध्ये हायलाईटमध्ये दिलेलं असतं ते कोणतंच नाही आहे ना, त्यामध्ये कोणतंच विचार नाही. कॉल म्हणून असतं, नंतर रिमाइंड म्हणून असतं, ब्रेन रिकॉल म्हणून असतं. असे जे आहेत हे पूर्ण टेक्स्टबुकमधलं रिड्यूस केलेलं आहे. त्यावर काही प्रश्न एरवी विचारत पण नाही आणि ते रिड्यूस पण आहे. तर या क्रॉपचे हे पॉईंट रिड्यूस झालेले आहेत. तर बघूया आपण सोयाबीन क्रॉप. तर सोयाबीन क्रॉप हे क्वेश्चन नंबर 5B मध्ये विचारतात. सप्लाय डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट सोयाबीन क्रॉप ऑन द फॉलोइंग पॉईंट्स. जसं बॉटॅनिकल नेम, फॅमिली. आता बॉटॅनिकल नेम, फॅमिली सहसा हे MCQ मध्ये विचारतात. नंतर इकॉनॉमिक युजेस आहेत, सॉईल आहे, क्लायमेट म्हणजे इकॉलॉजी आहे. नंतर सोईंग टाईम वगैरे तर नाही आहे, ते विचारणार नाही. व्हेरायटी विचारणार नाही. तर इकॉनॉमिक युजेस महत्त्वाचे आहेत, सोईंग टाईम महत्त्वाचा आहे, सोईंग सीझन महत्त्वाचा आहे. टाईम तर विचारणार नाही. तर जे रिड्यूस झालेले पॉईंट आहेत त्याच्यावर विचारणार नाही, जसे सोईंग सीझन आणि टाईम आहे, व्हेरायटी, इंटरकल्टिवेशन, क्रॉप रोटेशन, इंटरक्रॉपिंग, प्लांट प्रोटेक्शन हे विचारलं जाणार नाही. प्रेपरेटेड टिलेजसुद्धा विचारलं जाणार नाही. तर बाकी जे पॉईंट आहेत ते विचारले जातात. तर बघूया आपण. सोयाबीन, लोकल नेम इज सोयाबीन, बॉटॅनिकल नेम ग्लायसिन मॅक्स, देन फॅमिली लेगुमिनोसा और लेगुमिनोसी ऑल्सो, ओरिजिन एशिया और चायना. तर सोयाबीन पिकाला आपण सोयाबीन असं म्हणतो, त्याला सोयाबीन म्हणतात. आणि याचं बॉटॅनिकल नेम जे आहे ग्लायसिन मॅक्स. ग्लायसिन इज अ ओरिजिन, सॉरी, ग्लायसिन इज अ जिनस अँड मॅक्स इज अ स्पेसिस. तर हे जिनसचं पहिलं लेटर कॅपिटल असायला पाहिजे आणि स्पेसिसचं पहिलं लेटर स्मॉलच असायला पाहिजे. त्या पद्धतीनं लिहून सेपरेट अंडरलाईन द्यायला पाहिजे. हे बॉटॅनिकल नेम लिहिण्याची पद्धत असते, प्रिन्सिपल असतं. फॅमिली लेगुमिनोसा, ग्राउंडनट सोयाबीनची फॅमिली एकच आहे, लेगुमिनोसा आहे. ओरिजिन एशिया और चायना. देन युजेस और इकॉनॉमिक युजेस. सोयाबीन इज अ ऑइल सीड क्रॉप ॲज वेल ॲज पल्स क्रॉप. सोयाबीन हे पीक तेलवर्गीय पीक आहे आणि तसंच डाळवर्गीय पीक पण आहे. ऑइल कंटेन इज अबाउट 20%. यामध्ये महत्त्वाचं तेलाचं प्रमाण 20% आहे. प्रोटीन इज अबाउट 41%. तर याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण 41% आहे. तर कशामध्येच कोणत्याही डाळीमध्ये एवढं प्रोटीनचं प्रमाण नाही आहे जेवढं सोयाबीनमध्ये आहे. तर हे MCQमध्ये विचारतात. ऑइल पर्सेंटेज आणि प्रोटीन हे विचारतात. देन सोयाबीन
used for manufacturing product, that is soaps, paints, plastics, cooking oil, vegetable oil, etc. त्याचबरोबर या सोयाबीनचं मॅन्युफॅक्चरिंग प्रॉडक्ट तयार करण्यासाठी वापर केलं जातं, जसं की सोप, साबण, पेंट, प्लास्टिक, कुकिंग ऑइल म्हणून, व्हेजिटेबल मिल्क म्हणून या तेलाचा वापर केला जातं. देन सोयाबीन क्रॉप फिक्सेशन ऑफ ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इन द सॉईल. सोयाबीन हे पीक नत्र स्थिरीकरण करतं जमिनीमध्ये आणि जमिनीची सुपीकतेमध्ये वाढ करते. देन इकॉलॉजीमध्ये आपल्याला काय बघायचं आहे? सॉईल. सोयाबीन क्रॉप ग्रोन वाईड रेंज ऑफ सॉईल. सोयाबीन हे कोणत्याही जमिनीमध्ये येतं. देन इट कॅन बी ग्रोन इन लाईट टू सँडी लोम सॉईल. त्याचबरोबर हलकी ते वालुकामय जमिनीमध्ये सोयाबीनचं पीक फारच चांगलं येतं. हेवी सॉईल्स अनसुटेबल. तर भाऱ्या जमिनीमध्ये सहसा सोयाबीन घेत नाही, कारण भाऱ्या जमिनीमध्ये ओनली व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, फक्त गवताळ वाढ होते, म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जास्त होते. पानं भरपूर येतात परंतु शेंगा कमी लागतात, तर भाऱ्या जमिनीमध्ये घ्यायचं नाही. वेल ड्रेन्ड सॉइल्स आर मोस्ट सुटेबल. सॉईल pH 6 to 6.5, जमीन 6 ते 6.5 आहे. सेन्सिटिव्ह टू वॉटर लॉगिंग कंडिशन. तर सोयाबीनचं पीक हे जास्त पाण्याला बळी पडणार आहे, म्हणून जिथं पाणी साचतं अशा जागेमध्ये सोयाबीनचं पीक घ्यायला नको. नेक्स्ट, क्लायमेट. सोयाबीन क्रॉप इज अ ट्रॉपिकल क्रॉप बट ग्रोन इन सबट्रॉपिकल अँड टेम्परेट रिजन ऑल्सो. तर हे पीक उष्णकटिबंधातील पीक आहे आणि हे पीक तसंच समशीतोष्ण आणि शीतकटिबंधामध्ये सुद्धा येऊ शकतं. ऑप्टिमम टेम्परेचर रेंज शुड बी 20 to 35 डिग्री सेल्सिअस. 20 ते 35 डिग्री सेल्सिअस एवढं तापमानामध्ये हे सोयाबीन पीक चांगलं येतं. एवढं तापमान असणं आवश्यक आहे. रेनफॉल इज अबाउट 600 to 1000 मिलीमीटर. तर हवामान जे आहे 600 ते 1000 मिलीमीटर एवढं पर्जन्यमान असणं आवश्यक आहे या सोयाबीन पिकासाठी, कोरडवाहू येण्यासाठी. तर क्लायमेटमध्ये काय लिहिणार आपण? इट इज ट्रॉपिकल क्रॉप बट इट कॅन बी ग्रोन इन सब ट्रॉपिकल अँड टेम्परेट रिजन. ऑप्टिमम टेम्परेचर रेंज शुड बी 20 to 35 डिग्री सेल्सिअस. देन रेनफॉल इज अबाउट 600 to 1000 मिलीमीटर. एवढं लिहिलं तर झालं. नेक्स्ट, सोईंग मेथड और स्पेसिंग अँड स्पेसिंग. देन सोयाबीन क्रॉप कॅन बी सोन बाय इन ड्रिलिंग मेथड. सोयाबीनचं पीक शक्यतो ड्रिलिंग मेथडनं पेरणी केली जाते. देन स्पेसिंग 45 by 5 सेंटीमीटर और 60 by 5 सेंटीमीटर. तर आपण जर हलकी जमीन असेल तर टिपणीच्या सहाय्यानं पेरायचं असेल तेव्हा आपण 45 by 5 सेंटीमीटर ठेवतो. जेव्हा भारी जमीन असेल तर 60 by 5 किंवा हे लागवडसुद्धा करू शकतं. डिबलिंग मेथडनं सुद्धा हे पेरू शकतं. नेक्स्ट, सीड रेट. सीड रेट डिपेंड अपॉन द टाईप ऑफ व्हेरायटीज अँड स्पेसिंग और सोईंग मेथड. तर बियाचं प्रमाण जे आहे सोयाबीनचं ते त्या धान्याच्या साईजवरही अवलंबून आहे, त्याचबरोबर पेरणीच्या पद्धतीवर आहे, स्पेसिंगवर अवलंबून आहे. तसं बियाचं प्रमाण 65 ते 75 किलो प्रति हेक्टरी बियाचं प्रमाण लागतं. नेक्स्ट, सीड ट्रीटमेंट. तर सीड ट्रीटमेंट विचारतात. सोयाबीन सीड्स आर ट्रीटेड विथ थायरम ॲट द रेट ऑफ 3 grams per kg ऑफ सीड फॉर प्रिव्हेंट द फंगल डिसीजेस. Also, soybean seeds are treated with rhizobium culture for increase the fixation of atmospheric nitrogen. सोयाबीन या पिकाला थायरम लावून 3 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणामध्ये जर बियाणं पेरलं तर जे बुरशीजन्य रोग जे आहेत त्याचा प्रादुर्भाव टाळता येतं. त्याचबरोबर रायझोबियम कल्चरची सीड ट्रीटमेंट करून आपल्याला नत्र स्थिरीकरण करून करता येतं जास्तीत जास्त. देन मॅन्युअल फर्टिलायझर. apply 8 to 10 tons of FIM per hectare at the time of land preparation. Then chemical fertilizer is 25 kg nitrogen plus 50 kg phosphorus per hectare at the time of sowing. तर या सोयाबीन पिकाला 25 किलो नत्र आणि 50 किलो फॉस्फरस प्रति हेक्टरी द्यायला पाहिजे. तर हे पेरतेवेळेस द्यायचं,
कारण नत्र कमी दिलो आपण, कारण की नत्र स्थिरीकरण करतं त्याच्या मुळावर गाठी असतात, म्हणून आपल्याला खतं जास्त द्यायची आवश्यकता नाही नायट्रोजन. मग फॉस्फरस 50 किलो प्रति हेक्टरी द्यावं लागतं. देन नेक्स्ट इरिगेशन. जनरली सोयाबीन क्रॉप्स ग्रोन इन खरीफ सीझन and hence does not require irrigation, but long dry spell between two rainfall to give protective irrigation 1 and 1 or 2 at a proper critical growth stages, that is flowering stage, pod formation stage. तसं सोयाबीन पीक कोरडूमध्ये येणार आहे, खरीप पीक आहे, याला पाणी देण्याची तर आवश्यकता नसते, परंतु जर पावसानं जास्त गॅप दिलं असेल 2 पावसामध्ये तर 1-2 पाण्याच्या पाळ्या देणं अति आवश्यक आहे, कारण उत्पादन वाढतं. देन रेनफॉल इज अबाउट 450 to 750 मिलीमीटर. तर सोयाबीन पिकाच्या पूर्ण ग्रोथमध्ये 450 ते 750 मिलीमीटर एवढं पाणी असणं आवश्यक आहे. नेक्स्ट हार्वेस्टिंग. तर हार्वेस्टिंग महत्त्वाचं आहे, इकॉनॉमिक युजेस महत्त्वाचं आहे, हार्वेस्टिंग महत्त्वाचं आहे, यील्ड महत्त्वाचं आहे, आणि सोईंग मेथड, सीड रेट, नंतर मॅन्युअर्स फर्टिलायझर असे पॉईंट विचारू शकतात. हार्वेस्टिंग बघूया आपण. हार्वेस्टिंगमध्ये सगळ्यात अगोदर आपण त्या पिकाचं ड्युरेशन लिहिणं गरजेचं आहे. सोयाबीन क्रॉप रेडी फॉर हार्वेस्टिंग 90 to 120 डेज आफ्टर सोईंग. तर 90 ते 120 दिवसामध्ये हे पीक काढायला येतं. लीव्स टर्न येलो ड्रॉपिंग. तर जे पीक काढायला आलं आहे त्याचे पानं पूर्ण पिवळे होतात, खालचे पानं गळून जातात. पॉट्स येलो अँड ड्राय. त्याचबरोबर शेंग हे येलो होतात आणि ड्राय होतात. कट द प्लांट ॲट अ ग्राउंड लेवल. थ्रेशिंग बाय थ्रेशिंग मशीन. कंबाईन हार्वेस्टर इज ऑल्सो यूज. तर पिकाची काढणी करत असताना त्याचे लक्षणे लिहिणं गरजेचं आहे. पानं पिवळी होणे, खालचे पानं वाळणे, गळून जाणे. मग हार्वेस्टिंग करत असताना प्लांट कट करून घेतलं जातं, नंतर थ्रेशिंग केलं जातं, आणि आता नवीन जे निघालेलं आहे तर कंबाईन हार्वेस्टर, की सगळे कामं ॲट ए टाईम होतात, कट होतं, थ्रेशिंग होतं, विनोइंग होतं, ते सुद्धा कंबाईन हार्वेस्टर इज ऑल्सो यूज्ड फॉर हार्वेस्टिंग. तर हे पद्धतीनं आपल्याला एक कंबाईन हार्वेस्टरच्या सहाय्याने आपल्याला काय करता येतं, हे करता येतं. यील्ड ऑफ सोयाबीन डिपेंड अपॉन कल्टिवेशन मेथड. अंडर रेनफेड कंडिशन 10 to 15 क्विंटल per hectare. Then in case of irrigated soybean, yield is about 35 to 40 क्विंटल पर हेक्टर. तर विद्यार्थी मित्रांनो, सोयाबीनचं जे उत्पादन आहे कोरडवाहूसाठी 10 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळतं, आणि ओलिताच्या सोयाबीनसाठी 35 ते 40 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळतं. तर यील्ड महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. रेनफेडचं 10 ते 15 क्विंटल प्रति हेक्टरी, ओलिताचं इरिगेटेडचं 35 ते 40 क्विंटल पर हेक्टर. तर 35 ते 40 क्विंटल हे ठेवलं तर चालतं लक्षात. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं रिव्हिजन क्लासेस आपलं सुरू झालेलं आहे. तर व्यवस्थित व्हिडिओ बघत चला. बाकी पूर्ण चॅप्टर आपण कंप्लीट केलेले आहेत. रिव्हिजनही आपण कंप्लीट करत आहोत, पेपर पॅटर्नही आपण दिलेलं आहे, त्याचबरोबर प्रॅक्टिकलसुद्धा आपण घेणार आहोत. थँक्स. जय जवान जय किसान.